आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जोयदा गावाजवळ अरुणावती नदीला पूर आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे जोयदा सांगवी मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे. राज्य महामार्ग क्रमांक 1 वरील हा पूल सध्या धोकादायक स्थितीत आहे. या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होते. बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीवरही याचा परिणाम होतो. या मार्गावरून दररोज अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र पूरस्थिती निर्माण होताच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जोयदा आणि सांगवीसह परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूल बंद झाल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागतो. पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आहे. सदर पूल नव्याने बांधल्यास वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची नागरिकांची भूमिका आहे. या मार्गावर तब्बल 15 ते 20 गावातील नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे पुलाचा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही. पूर आला की विद्यार्थ्यांपासून शेतकरी आणि वाहन चालकांपर्यंत सर्वांचीच अडचण होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि इतर सेवांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुलाची सुरक्षितता आणि उंचीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन आणि उंच पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 ते 20 गावातील नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत. पूरस्थितीमुळे सध्या जोयदा सांगवी मार्ग बंद आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांची मागणी तातडीने उपाययोजना होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी साहेबराव पवारासह स्वराज्य न्यूज शिरपूर.